राज्यात गोरगरिबांना न्याय मिळवून देऊन समाजातील होणारा अन्याय अत्याचार पत्रकारितेतून दूर करण्यासाठी न्यूज चॅनल वृत्तपत्रासह संघटना काढली असून त्यातील पत्रकार प्रतिनिधी संपादक प्रतिनिधी यांनी जोमानं काम करून जनतेची सेवा करावी असं मार्गदर्शन मुख्य संपादक संस्थापक अध्यक्ष मालक योगेशजी प्रभाकर घोलप यांनी केलंय। नाशिक हुतात्मा स्मारकात निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचा 4था वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यावेळी घोलपसर बोलत होते। यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुण्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला। त्यानंतर निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा गुणगौरव पुरस्कार सोहळा, 25 ज्येष्ठ नागरिकांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, शाल गुच्छाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून आभार रमेश गणकवार यांनी केलं। तसेच सर्वांचं स्वागत कविता नवाळे, नंदा ढोले, निलिमा घोलप यांनी मांडले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निर्भीड ज्योत संपादिका आशाताई मोरे, निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेशजी घोलप, रोखठोक रणरागिणी न्यूजचे संपादिका डॉक्टर मोरे, निर्भीड रणरागिणी न्यूजचे संपादिका डॉक्टर वैभवीताई पाटील, निवासी संपादिका डॉक्टर राखीताई मोरे, जिल्हा अध्यक्ष इम्रान शेख, रोखठोक पोलीस टाइम्स न्यूज संपादक विलासडी भालेराव, पिंपळगाव बसवंतचे आरपीआय नेते प्रदीप गांगुर्डे, अशोक गांगुर्डे तसेच मनीष मुथा, शरद भाटियावाल, प्रकाश गांगुर्डे, रमेश गणकवार, मनोज भावसार, वसीम झारा शेख, संजय वाघ, संदीप काळबांडे, रवींद्र भवरे, रवींद्र गवते, नानाजी खरणार, राजकुमार कुमावनी, विनायक सोनवणे, कांतीलाल मुथा, प्रभाकर भावसार, उत्तम बच्चाव, जितेंद्र माडा, शब्बीर अब्दुल अजीज शेख, शिवाभाऊ साठे, कविता नवाळे, नंदाताई ढोले, संगीता गायकवाड, निलिमा घोलप, वैशाली जयलाड, वंदना पाटील, कोमल फुटाणे, प्रियांका शिंदे, सारिका गिरम, मंगल कोंबडे, सीमा देवकर मान्यवर उपस्थित होते। यांचा भव्य सत्कार सन्मान करण्यात आलाय। रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संपादक विलासडी भालेराव भुगुर।